चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. युद्धाच्या इच्छेने एकत्र झालेल्या सगळ्या कुळाला एकत्रित पाहून अर्जुनाच्या अंतकरणामध्ये जो शोक निर्माण झाला, भगवंताच्या समोर शिष्यत्वाची शरणागती पत्करून भक्तराज अर्जुन देवाला असं म्हणतात, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनला असे म्हणे तो तुझी या वाक्या वाचुनी न जाई आणिके. प्रभो, अनेक प्रकारचं राज्य जरी प्राप्त झालं, निष्कंटक आणि समृद्ध राज्य प्राप्त व्हावं, पारलौकिक देवतांचं राज्य प्राप्त व्हावं, पण तरी देखील अंतकरणात निर्माण झालेला मोह, अंतकरणात प्राप्त झालेला शोक निवृत्त होईल असा उपाय मला या राज्याधिकांच्या प्राप्तीनं वाटत नाही. या ठिकाणी फक्त एकच उपयोगाला गोष्ट जाऊ शकते, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. जर आपण आमच्यावर कृपा केली, कृपेचा ओलावा आम्हाला प्राप्त झाला, तरच कदाचित हा मोह निवृत्त होऊ शकेल. अर्थात शिष्यत्व भाव पत्करून शिष्याने कशा प्रकारची शरणागती करावी, आपला विनम्र भाव कसा असावा आणि अनन्यता कशी प्रगट करावी, या 2-3 श्लोकापासून आपल्याला शिकता येतं. तुमच्या मुखातून येणारं वाक्य सामान्य वाक्य असणार नाही, उपदेशात्मक वाक्य आहे. आणि सद्गुरूंच्या मुखातून येणारं जे वाक्य असतं त्या वाक्याला एक ओलावा असतो, कोरडं वचन ते नसतं, त्यात प्रभाव असतो. काल त्याकरता आपण उदाहरण दिलं, सामान्य बंदुकीतली गोळी हाताने मारली तर कदाचित घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु बंदुकीतून आलेली गोळी ही मात्र 100% समोरच्या व्यक्तीचा नाश करते. तसं सामान्य असणारं वाक्य, उपदेशात्मक वाक्य आपला मोह निवृत्त करीलच असं सांगता येत नाही, परंतु सद्गुरूंच्या मुखातून येणारं वाक्य, त्या वाक्याला ब्रह्मानुभूतीची गोळी असल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणातला मोह नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या वाक्यामध्ये असतं. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंभचे असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. किंवा ज्ञानोबाराय असं म्हणतात, अंगे साने परिणामे थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर अंगाने लहान आहे, परिणामाने फार मोठं आहे. ज्याप्रमाणे गुरूंच्या मुखातलं वाक्य मोह निवृत्त करणार आहे, तैसा अविवेकही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे पियुषी जैसे. असंही ज्ञानोबाराय 17व्या अध्यायामध्ये म्हणतात. आपुले अनादित्व भेटे, आपलं अनादी असणारं स्वरूप ज्यामुळे आपल्याला प्राप्त होतं, देहाच्या संबंधाने प्राप्त झालेला अविवेक ज्यामुळे निवृत्त होतो, आणि ऐकत असताना ज्याप्रमाणे अमृताची गोडी चाकत असताना वीट निर्माण होत नाही, तसं ते वाक्य श्रवण करत असताना कधीही ऐकणाऱ्याला कंटाळवाणं वाटत नाही. असं तुमच्या मुखातलं जे वाक्य आहे त्याच वाक्याने माझा मोह निवृत्त होईल असं भक्तराज अर्जुन देवाच्या संबंधाने बोलले. ज्ञानोबाराय म्हणतात, एवढं वाक्य बोलण्यापर्यंत अर्जुनाचा मोह निवृत्त झाला, तव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. आणि पुन्हा अर्जुनाला ती मोहाची, भ्रांतीची, शोकाची उर्मी प्राप्त झाली. ज्ञानोबाराय असं म्हणतात, अर्जुनाला उर्मी प्राप्त झाली असं मला म्हणत नाही, दुसरंच मला काहीतरी वाटतं आहे. तो ग्रासिला महामोही काळ सरपे, स्वस्वरूपाचा असणारं अज्ञान, तोच महान असणारा एक कालिया नाग, आणि तो कालिया नाग अर्जुनाच्या अंतकरणामध्ये जेव्हा कारुण्याचा भर होता, तेव्हा अर्जुनाच्या हृदयरूपी कमळाला त्याने दंश केला. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजे चिना. काल आपण या संबंधाने थोडासा विचार केला. एखादा विषारी सर्प असावा, त्या सर्पाचं विष जर अंगामध्ये चांगल्या प्रकारे भिनायचं असेल तर, तसं तर भिनूच नाही, पण भिनायचं असेल तर तो सर्प योग्य शरीराच्या ठिकाणी चावला पाहिजे आणि योग्य वेळेत चावला पाहिजे. अर्जुनाचं हृदय नावाचं एक मर्मस्थान आहे. त्या हृदयामध्ये ही दया किंवा मोह निर्माण झाला. आणि केव्हा निर्माण झाला? स्वकीयांच्या विषयी मनी गजबद झाली, आपैसी कृपा उपजली, कारुण्य वेळेच्या भरी. समोरच्या असणाऱ्या स्वकीयांच्या विषयी जेव्हा करुणा निर्माण झाली, तो करुणेचा वेळ आणि हृदय नावाचं स्थान, या स्थानामध्ये महामोहरूपी असणारा सर्प दंश करून गेला. आता हा सर्पाचा असणारं विष ज्या अर्जुनाच्या अंगात भिनत आहे, त्या विषाला निवृत्त करण्याकरता तितकं सामर्थ्य संपन्न असणारा गारुडी असावा लागेल. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाच्या जवळ एक गारुडी शोभवंत दिसत आहे. तैसिया पंडुकुमारा व्याकुळा, मिरवतसे म्हणजे शोभत आहे. कोण? श्रीकृष्ण जवळा, तो कृपावसे अवलीळा रक्षेला आता. पण बाकीच्या गारुडीसारखा हा गारुडी नाही. बाकीचे गारुडी अगोदर बघतील सर्प कोणता चावलेला आहे, त्याच्या विषाचा प्रभाव काय आहे, त्यावर कोणती वल्ली चालती, त्या वल्लीला सहाय्यक असणारं अनुपान कोणतं द्यावं लागतं, याच्यामध्ये बऱ्याच वेळा मांत्रिकाचाही वेळ जाऊ शकतो, आणि वेळ नाही पुरला तर रुग्णही दगावू शकतो. पण भगवंत नावाची गारुडी मात्र असे नाही, जो दृष्टी सवेची विष फेडी, नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणात असलेलं विष, शरीरामध्ये पसरत असणारं विष दूर करू शकतो. असा ज्याचा मोठेपणा आहे, तो परमात्मा नावाचा गारुडी तिथं प्राप्त झाला. अर्जुनाच्या हाकेला धावून आला
आणि म्हणूनच अर्जुनाला मोहरूपी सर्पाने दंश केला असं मी म्हटलो. हे कारणही ज्ञानोबा स्पष्ट करून सांगतात. पुढे ज्ञानोबा असं म्हणतात, एखादा पर्वत असावा, उन्हाळ्याच्या दिवसातला पर्वत, त्यावर गवत वाळलेलं आणि पुन्हा त्याला वणवा लागावा. तसं अर्जुन नावाचा पर्वत, त्याला प्राप्त झालेली करुणा, अंतकरणातला मोह आणि प्राप्त झालेलं शोकाचं दुःख असा वणवणारा पर्वत, ज्याला वणवा लागला जळणारा पर्वत, त्याला शांत करण्याकरता जसं मेघाची आवश्यकता असते, तसं अर्जुन नावाच्या पर्वताला शांत करण्याकरता भगवंत नावाचा श्री गोपाळ महामेघ ओळला, तो प्राप्त झाला. अर्थात ज्ञानोबाराय भगवंताच्या ठिकाणी महामेघाची रूपकाची कल्पना करतात. एकाच रथावर दोन गोष्टी आहेत बघा. ह्या एकाच रथावर महती स्यंदने स्थितो, मोठा अशा प्रकारचा रथ आहे. त्या रथावर अर्जुन नावाचा पर्वत आहे, ज्ञानोबा रूपक करतात. आणि त्या पर्वताला शांत करण्याकरता दुसऱ्या बाजूला समोर असणारा भगवंत नावाचा श्री महामेघ गोपाळ, तोही समोर आहे. भगवंताला महामेघ म्हणत असताना एखादा महामेघ असावा, त्याला सहाय्य कोणत्या कोणत्या गोष्टीचं असावं? एक तर तो सावळ्या वर्णाचा मेघ असावा, पाण्याने युक्त असावा, त्याच्या ठिकाणी विजाही चमकाव्या आणि गडगडाट व्हावा. आता भगवंत नावाचा महामेघ, भगवंत सावळ्या वर्णाचे आहे, एक लक्षण जुळलं. भगवंताच्या ठिकाणी जल कोणतं आहे? कृपामृते सजळ, दुसरंही लक्षण जमलं. भगवंत नावाच्या मेघाच्या ठिकाणी वीज कोणती आहे? सुदर्शनाची द्युती किंवा सुदर्शनांची द्युती. दर्शन म्हणजे दात. भगवंत स्मित हास्य करत असताना भगवंताच्या दाताचा पडलेला जो प्रकाश आहे, तोच या मेघाच्या ठिकाणी तळपणारी वीज आहे. आणि भगवंत आता ते गंभीर वाचेनं बोलणार आहे. ती गंभीर वाचा म्हणजेच या ठिकाणचा असणारा थाट आहे, गडगडाट आहे, असं ज्ञानोबा स्पष्ट करतात. त्या 2-3 वयाही काल आपण बघितल्या. म्हणून सहजे सुनीळ कृपामृते सजळ, तो ओळला श्री गोपाळ महामेघ, ते सुदर्शनांची द्युती, तिची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. असा या गुणांनी संपन्न असणारा तो उदार मेघ आता वर्षेल. कुणावर वर्षाव करेल बरं? अर्जुनावर वर्षाव करेल. अर्जुनाला शांत करेल परमात्मा, पण अर्जुनाला शांत करत असताना बाकीच्यांनाही फायदा होईल. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे, आता तो उदार कैसा वर्षेल. आता तो उदार असणारा परमात्मा कसा वर्षाव करेल? त्या वर्षावाच्या माध्यमातून अर्जुनाचळू निवेल. अर्जुन नावाचं अचळ म्हणजे पर्वत निवेल, शांत होईल. आणि मग अर्जुन नावाच्या पर्वताच्या ठिकाणीच, त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. उन्मेष म्हणजे आनंद, आनंदाचे नवीन लुसलुसीत हिरवेगार अंकुर उत्पन्न होतील. ते कथा ऐका. मनाची अरानुका, अरानुका म्हणजे समाधान. मनाचं समाधान होण्याकरता ही कथा ऐका किंवा मनाच्या समाधानाने ऐका. त्या समाधानाची व्याख्या करत असताना विचारसागरामध्ये अशी व्याख्या केली बघा, चित्ताची एकाग्रता प्राप्त झालेल्या स्थितीमध्ये स्थितीला समाधान असं म्हणतात. अर्थात ही कथा ऐकत असताना मनुष्य स्थिर असावा, त्याच्यात विक्षेप चालणार नाही. विक्षेप होण्याची अनेक कारणं असतात. आलस्य हे एक त्याचं कारण आहे, गोडी न लागणं हे त्याचं दुसरं कारण आहे, आणि कोणाचे तरी फोन येणं हे तिसरं कारण आहे. मनाची आरानुका, आपल्या स्थिर मनाने ही कथा ऐका. ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास, इथं ओव्यात नाही पण सांगावं लागतं कधी कधी. आता तो उदार कैसा वर्षेल, तेन अर्जुना आचळून निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची, ते कथा ऐका. मनाची आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास, स्थिर मनाने ही कथा ऐकावी लागते. ते ब्रह्मसूत्रामध्ये पण असा विचार केलेला आहे, म्हणजे फक्त एक सूत्र बाबांच्याच मुखातून ऐकलेलं आहे. विचार करण्याकरता मनुष्य स्थिर असावा लागतो. ते विचार सागरामध्ये बहुतेक 4थ्या तरंगामध्ये हा विचार आला बघा. ते 5-6 जण निघाले की नाही, आणि त्या सर्वांना रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला. मग सगळे एका ठिकाणी शांत बसले पहिल्यांदा. म्हणजे शांत बसून विचार करावा लागतो. विचार नंतर वेगवेगळा केला तो भाग सोडून द्या, पण विचार करण्याकरता सगळे एकदा पहिल्यांदा बसले खाली शांत मनाने. ह्या शांत मनाने विचार करावा लागतो. खरं तर अर्जुनाला सगळी प्रतिकूलता आहे, सगळी प्रतिकूलता. बाणवरी धनुर्धर, वर्षता ते निरंतर, गाजा बजही सहावे, मापे नारांचाची अनिया. ज्ञानोबा सगळं चिंतन करतात ना. हे संग्राम हा वाणी आहे म्हणजे व्यापारीच आहे, आणि तो बाणांच्या टोकाच्या द्वारे मांस मोजून घेतो आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये गीता ऐकली. अर्जुनासारखा श्रोता लागेल म्हणजे हे ज्ञान श्रवण करावं लागेल. ज्ञानोबा ती आपल्याला विनंती करतात, ती कथा ऐका. मनाची अरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. ज्ञानोबा ती आता कथा सांगण्याकरता प्रवृत्त झाले. भगवंताचं हे बोलणं आता सुरुवात होणार आहे. त्याला प्रारंभ भगवंत करणार, पण मध्यंतरी धृतराष्ट्राने विचारलं का म्हणे ही अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं, मग अर्जुन आता युद्ध करणार नाही. भगवंताने नेमकं काय केलं, पुढं घडलं काय,
म्हणून संजय महाराज सांगतात, संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयोत्सेति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयोत्सेति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयोत्सेति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्से इति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूवः. सांगतात, हे परंतप, हे परंतप संजयाच्या मुखातून आलेला शब्द आपण अर्जुनाकरता विशेषण म्हणूनही घेऊ शकतो किंवा धृतराष्ट्राकरताही घेऊ शकतो, दोन्हीकडे चालला. परंतप म्हणजे काय? शत्रूंना ताप निर्माण करणारे राजे आपण आहात असंही म्हणू शकतात, किंवा त्यांच्याकरता पुढे भारत शब्द वापरलेलाच आहे. म्हणून हे दोन्ही विशेषण आपण अर्जुनाकरता घेऊया. संजय उवाच, संजय महाराज म्हणतात काय? ऋषी परंतप गुडाकेशः ऋषिकेशम एवं उक्त्वा न योत्से इति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूव. सरळ सरळ अन्वय झाला. एवं याप्रमाणे. कोणत्या प्रमाणे? कथम भीष्ममहम संख्ये या श्लोकापासून नाही प्रपश्यामी ममापनुद्यात या श्लोकापर्यंत ह्या सगळा संदर्भ घ्यायचा एवं या पदाने. अशा प्रकारे गुडाकेशः परंतप आणि ऋषिकेश कुणाला सांगितलं? हे भक्तराज अर्जुनाने देवाला सांगितलं. कसा आहे देव? ऋषिकेशम. ऋषिक शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय, आणि इंद्रियांचा जो ईश स्वामी आहे त्याला ऋषिकेश असं म्हणतात. अर्थात सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो, सगळ्या इंद्रियांना प्रेरणा देऊ शकतो, हे ज्याचं सामर्थ्य आहे. इंद्रियांना काय घेऊन बसले? सगळ्या ब्रह्मांडाला जो प्रेरणा देतो. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगा ते चाळिता ऐसा जो समर्थ. समर्थ म्हणतात की नाही, तो पुढे समर्थ शब्द येणारच आहे. असा जो समर्थ आहे त्याला ऋषिकेश असं म्हणतात. त्या ऋषिकेशाला परंतप एवं उक्त्वा अशा प्रकारचं बोलून किंवा कोण बोललं? परंतप. परनाम शत्रून तापयती परंतप. परक्या असणाऱ्या शत्रूला जो तप्त करतो, हे अर्जुनाचं सामर्थ्य आणि अर्जुनाचा अधिकार सांगितला. गोडाका ईशः गुडाकेशः. गुडाका नाम निद्रा. निद्रेचा जो स्वामी आहे त्याला गुडाकेश असं म्हणतात. अर्थात अर्जुनाने आलस्यावर विजय संपादन केलेला आहे. आपल्या मनात येईल तेव्हाही अर्जुन झोपेचा परित्याग करू शकतो, कितीही दिवसापर्यंत. तो गुडाकेश आहे. आणि आपल्याला जेव्हा झोप घ्यायची तेव्हा आपण घेऊ शकतो, या अर्थाने आपण गुडाकेश आहे. म्हणता येत नाही तसं. अर्जुनाचं जर मनात आलं की झोप घ्यायचीच नाही, तर कितीही दिवसापर्यंत झोप घेऊ शकणार नाही, ते गुडाकेश आहे. आपल्याही मनात येतं तेव्हा आपण झोप घेऊ शकतो पाठात सुद्धा, ते गुडाकेश आपल्याला लागत नाही. अशा प्रकारे निद्रा ज्यांच्या ताब्यात आहे, आलस्यावर विजय संपादन केलेला आहे, शत्रूंना तप्त करतात. ऋषिकेशम एवं मुक्त्वा. परमात्म्याला भक्तराज अर्जुन असं बोलले. कुठपर्यंत? नाही प्रपश्यामी या श्लोकापर्यंत बोलले. आणि पुढचं एक वाक्य भगवंताला पुन्हा सांगितलं, न योत्से. हे गोविंदाला सांगितलं, न योत्से, मी आता युद्ध करणार नाही प्रभू, काही जरी झालं तर मी युद्ध करणार नाही. इति गोविंदम उक्त्वा अशा प्रकारचं वाक्य बोलून तूष्णीं बभूव. अर्जुन गप्प झाला, आता काहीच बोलत नाही. ज्ञानोबारा म्हणतात गप्प झाला असं नाही, एकदम बोलला न योत्से, आणि मग तूष्णीं बभूव, मौन धरून ठेला. पुढे सांगणार आहे. ऐसे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ, पुनरुपी शोकाकुळीत काय बोले, ऐके सखेद बोले श्रीकृष्णाते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथान झुंजे येथे भरमसेनी, ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरून ठेला, ते तर श्रीकृष्ण विस्मयो पावला किंवा पातला, देखोनी तयाते. या तिन्ही ओव्यांचा एकत्रच विचार करायचा, कारण एकच वाक्य आहे संजयाचं, आणि हे वाक्य तोडता येत नाही. या ओव्यांचा संदर्भ तोडता येत नाही, पृथक करून याचा विचार होत नाही. सगळ्यांचा संदर्भ जोडणी असल्यामुळे तिन्ही ओव्या आपण एकत्रच वाचल्या. ऐसे अशा प्रकारचा संजय सांगत असे. हे सगळा वृत्तांत संजय सांगत आहे. कुठपासून? अगदी पहिल्या अध्यायापासून सांगत आहे. पहिल्या अध्यायापासून संजय वाच, पहिल्या अध्यायापासून संदर्भ आपण घेऊ शकतो, किंवा दुसऱ्या अध्यायाचा विचार केला तर तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम, ऐसे संजय असे सांगत. नाही प्रपश्यामी गुरुण हतवा. हे सगळे वाक्य जे आहे संजयने जशास तसे सांगितले. सांगत असे कोणाला? धृतराष्ट्राला. विनंती केल्यामुळे सांगत आहे. म्हणे राया तो पार्थ, पुनरुपी शोकाकुळीत काय बोले. हे राजन, तो पार्थ पृथेचा असणारा पुत्र पार्थ पुनरपी, पुन्हा एकदा शोकाने आकुल झालेला, शोकाने व्याकुळ झालेला, काय बोले. पुनरपी शब्द का वापरला बरं? मध्यंतरी एका ठिकाणी शोक थोडासा खंडित झालेला आहे. कुठं खंडित झालेला आहे?
एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. या वाक्यामध्ये शोक थोडासा खंडित झालेला आहे. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवनो हे इय बुद्धी. एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला. तव क्षण एकी भ्रांती सांडिला. एका क्षणाकरता हा शोक खंडित झाला, पण पुनरपी व्यापिला उर्मितेने, म्हणून पुनरपी शोकाकुळित, पुन्हा शोकाला प्राप्त झाला. आणि शोकाकुल होऊन दुःखाला जर्जर अवस्था प्राप्त करून काय बोले, काय बोलतो आहे ऐका महाराज. सखेद बोले श्रीकृष्णाते. श्रीकृष्णाते म्हणजे श्रीकृष्णाला खेदयुक्त अंतकरणाने तो असा बोलू लागला, जणू काही अर्जुनाला युद्धाला आल्यानंतर पश्चातापच वाटला की काय, अशा खेदयुक्त अंतकरणाने तो बोलतो आहे. आता देवा वर्तमान कालवाचक आहे. आतापर्यंत तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मला भीड घातली, परंतु आता तुम्ही माते म्हणजे मला नाळवावे. तुम्ही आता माझी आळवणूक करू नका, माझी समजूत घालू नका, समजाविण्याचा प्रयत्न करू नका. मला काय वाक्य आहे बघा ना, मला समजूत घालू नका हे वाक्य एकीकडे आहे, आणि तुझी या वाक्य वाचून न जाय आणि की हे वाक्य दुसरीकडे आहे. भगवंताला प्रश्न पडला ना, एकीकडे अर्जुन म्हणतो आहे की मला तुम्ही समजून सांगू नका, आणि दुसरीकडे मागं काय म्हणतो आहे, तुमच्या मुखातून येणारं वाक्य माझं शोक हरण करेल, दुसरा उपाय नाही. भगवंतालाच प्रश्न पडला, सांगावं तरी नेमकं काय आता. पण भगवंत फार हुशार आहे, चतुरातो शिरोमणी. बरोबर भगवंत सांगतात. ऐके सखेद बोले श्रीकृष्णाते. खेदयुक्तांतकरणाने, खेदयुक्तांतकरणाने अर्जुन रडतो आहे बघा. पाठीमागच्या अध्यायामध्ये अर्जुनाचं सगळं रडणंच आहे, म्हणूनच पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हणतात. विषाद म्हणजे काय, रडणं, पण त्याचं रडणं देखील योग ठरलं. योग म्हणजे भगवंताशी जोडून देण्याचं ते कार्य करू शकलं. रडणं, मनुष्याने रडावं, पण असं रडावं. आपलं रडणं देखील भगवंताला किंवा संतांच्या चरणाला प्राप्त करून देणारं असावं. किंवा रडावं तर देवाच्या समोरच रडावं, संतांच्या समोर रडावं. दुष्ट माणसासमोर रडलं त्यांना आनंद होईल, इतर माणसासमोर रडलं ते म्हणतील स्वर कमी पडला जास्त लावा असं म्हणतील, त्यांच्यासमोर रडण्यामध्ये मजा नाही. रडावं, देवाच्या समोर रडावं, किंवा रडायचं असलं मित्रासमोर रडावं, कारण भगवंत सखा आहे की नाही. म्हणून अर्जुनाचं रडणं देखील अर्जुन विषाद योग ठरला. सखेद बोले श्रीकृष्णाते. खेदयुक्त अंतकरणाने भगवंताशी बोलतात, आता नाळ वावे तुम्ही माते. आता तुम्ही मला समजून सांगण्याचा प्रयत्न करू नका. भगवंतांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला बरं का. कुठे, याच अध्यायामध्ये 2 श्लोकामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन कुतस्ता कश्मरमिदम विषयमे समुपस्थितम क्लेब्यम आस्मगम पार्थने तत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे भगवंतांनी समजूनच सांगितलेलं आहे ना, परंतु अर्जुन असं म्हणतात, आता नाळ वावे तुम्ही माते. सांगू तुम्ही समजूत घालूच नका, माझी भीड घालू नका तुम्ही मला, कारण मी सर्वथा सर्व प्रकारे भरमसेनी म्हणजे निश्चित, मी आता निश्चय केलेला आहे, न झुंजे येथे, मी या रणांगणावर आता युद्ध करणार नाही म्हणजे नाही, हा माझा शेवटचा निश्चय आहे. देवाला प्रश्न पडला आता. ऐसे एकी हेळा बोलेला. एकी हेळा म्हणजे एकदम. अर्जुन पाठीमागचा पुढचा काही विचार न करता एकी हेळा बोलेला, एकदम बोलला. मग मौन धरूने ठेला. हे अर्जुनाचे सगळे भाव बदलतात बरं का. काही श्लोकामध्ये अर्जुनाचा भाव असा आहे, आपण बोलतो पण देव प्रत्युत्तर आपल्याला देत नाही. काही चुकतं की काय आपलं, पुन्हा अर्जुन वाटतं नाही ना आपलंच बरोबर आहे. ऐशी अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकोनी आहे. जाणोनी पार्थ बिहाला. मग पुनरपी बोलू लागला, घाबरला, पुन्हा बोलू लागला, शरणागती केली, उपाय कोणता नाही हेही सांगितलं. पण आता अर्जुनाचा मात्र निश्चय आहे बरं का. म्हणून भरवसा शब्द आला. भरमसेनी मी सर्वथा सर्व प्रकारे येथे न झुंजे. आता मी युद्ध करणार नाही. युद्ध करणार नाही म्हणजे काय माहिती आहे का, माझ्या वाट्याला आलेलं स्वधर्मरूप असणारं युद्धाचं कर्तव्य मी करणार नाही, कर्म मी करणार नाही. भगवंत देखील अर्जुनाला युद्धाकरता प्रवृत्त करत नाही. युद्ध नावाचं क्षत्रियाचं स्वकर्म आहे, त्या स्वकर्मात प्रवृत्त करतात. म्हणून काही लोक आक्षेप घेतात की तुमच्या भगवंताने हिंसा करायचे सांगितले. सैनिकाला हिंसा सांगावी लागते, नाहीतर अतिरेकी डोक्यावर बसतील. सांगावंच लागतं ना. सैनिक आहे, राजा नाही, कर्माचा उपदेश केला. युद्ध नावाचं कर्म आहे म्हणून कर्म सांगितलं. सर्वथा न झुंजे, मी युद्ध करणार नाही, निश्चित भरवसेनी, असं एकदम बोलला अर्जुन एका वाक्यात. मग मौन धरून ठेला. आता मौन धारण केलं, काहीच आता बोलणार नाही. आणि ते अर्जुनाची ही अवस्था पाहिल्यानंतर तेथ श्रीकृष्ण विस्मयो पावला देखोनी तयाते. त्या अर्जुनाला पाहून भगवंताला अत्यंत आश्चर्य प्राप्त झालं. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबांना आश्चर्य प्राप्त झालं, नवल वाटलं. आणि नाही, अर्जुनाला पाहून भगवंताला एक आश्चर्य वाटलं. तो नवल शब्द मला पुढे सांगायचा पण तो अगोदरच आला, नंतर सांगतो चला.
भगवंताला एक आश्चर्य वाटलं, विस्मय पावला ना. इथं श्रीकृष्ण विस्मयो पावला देखोनी तया ते, त्या अर्जुनाला पाहून भगवंताला एक आश्चर्य वाटलं, विस्मयकारक अवस्था प्राप्त झाली. अशीच अवस्था पहिल्या अध्यामध्ये पण प्राप्त झाली होती. भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशाम च महिक्षिताम, या श्लोकाच्या खाली भक्तराज अर्जुन असं म्हणतात. बघा बरं का, अगोदर अर्जुनाची भाषा अशी आहे, बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटिवावीन हव बांधिती झुंजी, झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीरनवती, हे सांगोनी राया प्रति काय संजयो म्हणे. हा श्लोक, एका श्लोकाच्या अगोदर अशी अवस्था आहे अर्जुनाची, येथ आले असती आघवे परी कवनिशी म्या झुंजावे. बहुत करुणी कौरव, कौरव शब्द वापरला. आणि एक दोन श्लोक गेले, भगवंतांनी रथ मध्यभागी उभा केला. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांच्या समोर अर्जुनाचं वाक्य बदललं, देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख. दोन श्लोकाच्या अगोदर म्हणतो आहे बहुत करुणी कौरव, आणि एक श्लोक गेल्यानंतर लगेच तो म्हणतोय देवा देख देख, गोत्र गुरु अशेख. तर कृष्णा म्हणे नावेक विस्मय झाला. कृष्णाला, भगवंताला देखील एक क्षणभर तिथं विस्मय प्राप्त झाला. जो अर्जुन अगोदर म्हणत होता यावदेत्तान निरीक्षेहम योद्धू कामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन समुद्यमे, असं जो अर्जुन म्हटला, कौरव म्हणून ज्यानं संबोधन केलं त्यांच्याच करता अर्जुनाचा भाव बदलला. देवा म्हणे देख देख, गोत्र गुरु अशेख, भाव बदलला की नाही. आणि हे ऐकल्यानंतर भगवंताला आश्चर्य वाटलं. तो आपणही आपण म्हणे, येत कवन काही जाणे, हे मणी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसे पुढील से घेत तो सहजे जाणे हृदय असतं, परी उगा असे निवांत ती वेळी. हे भगवंताच्या लक्षात आलं, पण भगवंत बोलले नाही. तसंच आश्चर्य इथेही भगवंताला प्राप्त झालं. ते तर श्रीकृष्ण विस्मयो पावला देखो नितया ते, त्या अर्जुनाला पाहिल्यानंतर भगवंताला पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं. काय अर्जुनाचा पराक्रम आहे. जो अर्जुन सगळ्याला संभ्रमे सेने दिठी घाली तसे, युद्धाच्या जोशाने तयार झालेला, उत्कर्षाने उत्साहाने युद्धाकरता आलेला अर्जुन आता म्हणतोय न योत्से, मी युद्ध करणार नाही. हे वाक्य ऐकून भगवंताला आश्चर्य वाटलं. म्हणजे भाव बदलला आहे अर्जुनाचा, म्हणून भगवंताला आश्चर्य वाटलं. मग भगवंतानी त्याची प्रतारणा केली असं मात्र नाही बरं का. कारण काही का होईना अर्जुन आपला शिष्य आहे. अर्जुनानं शिष्यत्व पत्करलेलं आहे, अनन्य निष्ठा धारण केलेली आहे, नम्रता प्रगट केली, आणि कोणताही उपाय अर्जुनाच्या समोर दिसत नाही. आपलंही कर्तव्य आहे अर्जुनाचा उद्धार करावा. कसे का असाना सद्गुरूंची कास धरली की सद्गुरूंना त्याचा उद्धार करावाच लागतो. किंबहुना जोपर्यंत शिष्याचा उद्धार होत नाही तोपर्यंत गुरुजींनाही असं वाटतं की आपला बंध अजून निवृत्त झाला नाही. ही करुणाही त्यांच्या अंतकरणातली, म्हणून भगवंतांनी प्रतारणा केली नाही. काय झालं पुढे मग, संजय हे धृतराष्ट्राच्या अंतकरणातला भाव ऐकल्यानंतर संजय महाराज पुन्हा सांगतात, तमुवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. तमुवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. तमुवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. तम उवाच ऋषिकेशः प्रहसन इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषिदन्तम् इदं वचः. विषिदन्तं तं ऋषिकेशः, हे भारत, विषिदन्तं तं ऋषिकेशः प्रहसन इव उभयोः सेनयोः मध्ये इदं वचः. तम उवाच. संजय महाराज असं म्हणतात, विषिदंतम शोक करणारा जो अर्जुन, तम त्याला, ऋषिकेशः संपूर्ण इंद्रियांचा प्रेरक स्वामी असणारा परमात्मा, हे भारत धृतराष्ट्र असणारे राजे, प्रहसन इव स्मित हास्य करून, जणू काही परमात्मा प्रहास करत आहे अशा प्रकारचं हास्य करून, पण मोठ्याने नाही बरं का, इव शब्द वापरला. थोडंसं स्मित हास्य करून परमात्मा उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी, इदम वचः अशा प्रकारचं वाक्य बोलले. ते वाक्य पुढे येणार आहे. कोणतं वाक्य बोलले, अशोचाननो शोचस्तम, हे वाक्य पुढे येणार आहे. भगवंत बोलले, आता अर्जुन संपूर्ण निराश अवस्थेला प्राप्त झालेला आहे, युद्ध करणार नाही हा संपूर्ण निश्चय अर्जुनाने भगवंताच्या समोर प्रगट केला. परंतु भगवंत, अर्जुनाने जरी मौन धरलं तर भगवंताने मात्र मौन धरलं नाही. का बरं, अर्जुनाने मौन धरलं, त्याच्या समोर जर भगवंताने मौन धरलं असतं तर अर्जुनाची पूर्ण निराशा झाली असती, पूर्ण निराशा झाली असती. आणखी निराशा होऊ नये म्हणून भगवंत मौन धारण केलं नाही. बरं, भगवंत मोठ्याने हसले नाही. जर मोठ्याने हसले असते तर अर्जुनाचा अपमान झाला असता. म्हणून भगवंत मौनही राहिले नाही, मोठ्याने प्रहासही केला नाही, पण प्रहसन इव थोडंसं स्मित हास्य करून भगवंत बोलू लागले. यातून भगवंताने
अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त झालेला जो विचार आहे हा लज्जास्पद आहे हे दाखवलं. पण तो लज्जास्पद जरी विचार असला तरी पण भगवंताच्या संबंधाने किंवा अर्जुनाच्या संबंधाने त्यात द्वेष मात्र नव्हता. समोरच्या व्यक्तीचं अनुचित आचरण असेल तर त्याला लाज वाटावी अशा प्रकारचं हसणं याला प्रहास म्हणतात. अर्जुनाचं तसंच आचरण ही अनुचित आहे, पण भगवंत मात्र मोठ्याने असले नाही. यातून अर्जुनाला विवेक प्राप्त व्हावा, विचार प्राप्त व्हावा ही भगवंताची अपेक्षा असल्यामुळे भगवंताने थोडंसं स्मित हास्य केलं. कारण जो मोठ्याने हसतो आणि बोलतो तो अज्ञानीपणाचं एक लक्षण असतं. ते भोजराजाचा संवाद आहे की नाही, 5 जनमूर्खाची लक्षणं सांगितले ना, त्याच्यामध्ये कोणते कोणते लक्षण आहे? खादन्न गच्छामी, हसन्न जल्पे किंवा हसन्न भाषे, गतम न शोचामी, कृतम न मन्ये, द्वयोस्तृतीयो न भवामी राजन, किं कारण भोज भवामी मूर्ख, द्वयोस्तृती न भवामी. त्याच्यातलं एक मला फक्त एकच घ्यायचं आहे, हसन्न भाषे किंवा हसन्न जल्पे. जो बोलत असताना हसत नाही किंवा हसत असताना बोलत नाही. हसन्न मी असं काही करत नाही. जो हसता हसता बोलतो किंवा बोलता बोलता हसतो ते अज्ञानीपणाचं लक्षण असतं, भगवंताचं ते लक्षण नाही. म्हणून भगवंताने थोडंसं स्मितहास्य केलं. प्रहसन इव, थोडासा हास्य स्मित हास्य करून याचा भाव असा होतो, नीतिशास्त्र आहे बरं का हे, समोरच्या व्यक्तीशी बोलताना थोडंसं स्मित हास्य करावं, जास्त करू नये, अपमान होण्याची शक्यता असते. थोडंसं स्मित समोरच्या व्यक्तीलाही थोडासा आपल्याविषयी आदर वाटावा की नाही, आधार वाटावा इतकं स्मित हास्य असावं. नाहीतर तिने अत्यंत करुणा संपन्न होऊन आपल्याला एखादा प्रश्न विचारावा आणि आपण अगदी स्थितप्रज्ञ का भाषा असं असावं, असं चालत नाही. त्याची निराशा होण्याची शक्यता आहे. थोडंसं हसावं, स्मित हास्य करावं, तसं बोलावं. ते त्याला म्हणतात ना बॉडी लँग्वेज, देहबोली म्हणतात, तसं असावं. स्मित हास्य भगवंतानी केलं. ज्ञानोबारे पुढे चिंतन करतात. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे, काय की जे. भगवंताला प्रश्न पडला बरं का. मग आपुला चित्ती म्हणे, परमात्मा आपल्या मनात विचार करतात. काय विचार करतात बरं? विचार करण्यासारखाच प्रसंग प्राप्त झाला. अर्जुनाच्या मुखातले 2 परस्पर विरोधी वाक्य ऐका. अर्जुनाच्या मुखातले परस्पर 2 विरोधी वाक्य कोणते आहे? कालचं पहिलं वाक्य होतं, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनाला असे म्हणे, तो तुझ्या वाक्या वाचून न जाये आणिके. तुमच्या मुखातून येणारं उपदेशाचं वाक्य, त्याशिवाय माझा शोक निवृत्त होणार नाही, हे पहिलं वाक्य. आणि आताचं वाक्य काय आहे? आता नाळवावे तुम्ही माते, आता तुम्ही माझी समजूत घालू नका. अरे समजूत घालू नका असंही म्हणतो एकीकडे, आणि दुसरीकडे उपदेश करा असंही म्हणतो. म्हणून भगवंताला प्रश्न पडला. आपुला चित्ती म्हणे, भगवंत मनातल्या मनात विचार करतात. येत हे काही आदरिले येणे, आदरिले म्हणजे प्रारंभिले, आरंभिले. येणे अर्जुने, या अर्जुनाने या युद्धामध्ये या रणांगणावर काय प्रारंभ केला काही कळत नाही. का बरं? अर्जुन सर्वथा काही नेणे, सर्व प्रकारे अर्जुन काहीच जाणत नाही. सर्व प्रकारे म्हणजे स्वधर्माच्या संबंधाने जाणत नाही, आत्मस्वरूपाच्या संबंधाने जाणत नाही, कर्माच्या संबंधाने जाणत नाही, हिंसेच्या संबंधाने जाणत नाही. सर्वथा काही नेणे, काय कीजे. अर्जुनाला काही कळत नाही. आता काय करावं? भगवंत विचार करतात, याला काही कळत नाही, पण याला कळत नाही हे मला कळतं ना, म्हणून काय करावं हा भगवंताला प्रश्न पडला. समोरच्या व्यक्तीला काही कळत नाही, एवढं जर आपल्याला कळालं तर त्याला कळवून देण्याची क्षमता आपल्याकडे प्राप्त होते. म्हणून तेवढं कळावं लागतं. या योग्यता समोरची व्यक्तीची जाणवावी लागते. या लागी योग्यता जीव माऊली बाळकाची जाणे, असं ज्ञानोबा म्हणतात. समोरच्या बाळकाची योग्यता आईला कळते, समोरच्या शिष्याची योग्यता सद्गुरूला कळते. अर्जुन सर्वथा काही नेणे, अर्जुन काहीच जाणत नाही स्वरूपाच्या विषयी, स्वधर्माच्या विषयी. काय की जे. आता काय बरं करावं? भगवंताला प्रश्न पडला. कृपाळू गुरुना असा प्रश्न पडतच असतो. हा उमजे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची, तैसे विवरीत असे श्री अनंत, तया दोही सैन्यात जया परिपार्थ भ्रांती सांडी, ते कारण मनी धरिले. इथपर्यंत संदर्भ आहे. कारण सुरुवातीला दृष्टांत दिले आणि दृष्टांत जैसे आणि तैसे असा संदर्भ लागत असतो. हा उमजे आता कवने परी, हा अर्जुन कवने परी कोणत्या प्रकारे उमजे याला समजेल. कवने परी म्हणजे भगवंताने एक प्रकार पाठीमागे सांगून बघण्याचा प्रयत्न केला बघा. दुसऱ्या श्लोकामध्ये अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम 3 प्रकाराने सांगितलं की नाही भगवंताने. महापुरुष अशा कर्माचं आचरण करत नाही, याने स्वर्गाची प्राप्ती होत नाही आणि कीर्तीही मिळत नाही, या प्रकारे भगवंताने सांगितलं. किंवा ज्ञानोबाची कोवी बघा त्या संबंधाने, ऐसे नाना परी असे शिकवित. तिथं शब्द आला बघा, नाना परी. असं भगवंताने अनेक प्रकारे अर्जुनाला शिकवलं, असं ज्ञानोबा शब्द वापरतात. ऐसेने तो कृपावंत नाना परी असे शिकवित.
म्हणजे प्रकार वापरले की नाही भगवंतांनी 2 श्लोकामध्ये, पण भगवंत विचार करतात ते प्रकार वापरले पण फायदा झाला नाही. म्हणून आता उमजे कवने परी, कोणत्या प्रकारे अर्जुनाला समजेल, कैसेने धीर स्वीकारी, कसा बरं अर्जुन आपलं स्वकर्म कर्तव्य कर्म पालन करण्याकरता धैर्य धारण करेल. कारण जर धैर्य सोडलं तर कर्म करू शकत नाही. कोणत्याही कर्माकरता धैर्य असावं लागतं. वाईट कर्म करायचं असेल तरी तामसी धैर्य असावं लागतं. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमे वच न विमुंचती दुर्मेधा धृतिसा पार्थ तामसी. त्याच्याकरता देखील तामसी धैर्य असावं लागतं. कायम झोपायचं आहे, कायम झोपायचं, त्याकरता धैर्य असावं लागतं. यया त्या श्लोकातला भाव आहे तसा, यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमे वच न विमुंचती. जो यांना सोडू शकत नाही आणि धारण करतो त्याला पण लागतीच की नाही धृती, धैर्य लागतं की नाही, ते तामसी धैर्य आहे. राजसी कर्माकरता देखील धैर्य असावं लागतं. आणि यया धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतिसा पार्थ सात्विकी. 3 प्रकारचं धैर्य असावं लागतं. अर्जुनाला कर्तव्य कर्माचं परिपालन करायचं, कैसे धीर स्वीकारी, कशा प्रकारे हा धैर्य धारण करील याचा भगवंत विचार करतात. आणि मग भगवंताने अर्जुनाचे चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला समजलं पाहिजे, अर्जुनाने धैर्य धारण केलं पाहिजे. अर्जुनाला काही कळत नाही आपण काय करावं. भगवंत विचार करतात. कसा विचार करतात याकरता ज्ञानोबारे उदाहरण देतात. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका तैसा, असं भगवंत विचार करतात. कारण तैसे संदर्भ पुढे लागणार आहे बघा. जैसा ग्रहाते पंचाक्षरी, पंचाक्षरी म्हणजे भूत प्रेत पिशाच यांची बाधा उतरवण्याची विद्या ज्याला येते असा मांत्रिक. आणि ग्रह म्हणजे कोण, भूत प्रेत पिशाच. तर समोरच्या व्यक्तीला कोणत्या प्रेताने भूताने झडपलेलं आहे, ते कोणत्या आकाराचं आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे आणि काय दिल्यानंतर हे शांत होईल, असा जो मांत्रिक विचार करतो अगोदर अनुमानिका. ते काही काही पिशाचे जे असतात ना ते फारच कनिष्ठ दर्जाचे असतात. कनिष्ठ म्हणजे शिळ्या भाकरीचा तुकडा जरी टाकला तरी ते संतुष्ट होतात, संतुष्ट होऊन जातात ते. पण काही काही असणारे ग्रह पिशाच हे भयंकर असतात. ते मात्र मांत्रिकावर देखील उलटवू शकतात, असे ते भयंकर असतात. म्हणून अगोदर त्यांचा विचार घ्यावा लागतो. ही मांत्रिक विद्या फार कठीण असते. जर चुकला की त्या मांत्रिकाला फार मोठी बाधा होती. म्हणून जैसा ग्रहाते, त्या ग्रहाला पंचाक्षरी नावाची विद्या जाणणारा तो व्यक्ती मांत्रिक अनुमानिका त्याचा अगोदर अंदाज घेतो. तसं अर्जुनाचा अंदाज भगवंताने घेतला की याला लागलेलं जे काही ग्रह आहे, दुराग्रहे हिरण्याक्षे असं ज्ञानोबा म्हणतात बघा. अर्जुनाला देखील ग्रहच लागलेला आहे, पण कोणता, दुराग्रहे हिरण्याक्षे असं म्हटलेलं आहे. तर हा जो ग्रह सोडण्याकरता भगवंत मांत्रिक आहे, अनुमान करतात. दुसरं उदाहरण, ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची. ना तरी म्हणजे अथवा असाध्य देखोनी व्याधी, व्याधीचे 2 प्रकार, एक साध्य व्याधी आणि एक असणारी असाध्य व्याधी. म्हणजे जी कोणत्याही औषधोपचाराने साध्य होऊ शकत नाही, ज्या ठिकाणी हतबल होऊन जातो व्यक्ती, आणि ही जी काळजी असते ती वैद्याला असते. कदर्थविद व्याधी बळीकरणाची आधी आपपर नश्चोधी, पण कोण, सदवैद्य जैसा. ज्याप्रमाणे चांगला डॉक्टर, चांगले वैद्य जे असतात, या रोग्याची व्याधी दूर व्हावी आणि व्याधीने पोखरलेल्याचं शरीर पुष्ट व्हावं या चिंतेनं तो आप आणि परभाव शोधत नाही. आणि मग तो जाणवतो की समोरच्या व्यक्तीला जी व्याधी झाली असाध्य आहे, आता दुसरं आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे, कोणत्या औषधाचा उपयोग होणार नाही. मग तो एका औषधाची योजना करतो बघा. अमृतासम दिव्य औषधी, अमृताप्रमाणे दिव्य औषधी जी रोगावर कार्य करू शकते, अशाच औषधाची योजना वैद्य सूची, सूची म्हणजे सूचना करतो किंवा योजना करतो. पण केव्हा करतो, निरवधी, ताबडतोब करतो. आणि निदानीची म्हणजे आणीबाणीची. आता ही जर औषधी दिली नाही तर रोगी वाचू शकणार नाही, अशी आणीबाणीची तात्काळ लवकरात लवकर तो योजना करतो. जीव नवचता औषधी धावी जे जेवी, जीव जाण्याच्या अगोदर औषधाची धावपळ केली पाहिजे, निदानीची शब्द वापरला. शेवटची आणीबाणीची, आता ही औषधी दिली, बाकीच्या सगळ्या औषधींचा आपण प्रयोग केला पण सफल झाला नाही, आता ही शेवटच्या औषधी, हिचा प्रयोग सफल झाला तर योगी वाचला, आपला रोगी वाचला, नाहीतर मग वाचू शकत नाही. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची. ज्याप्रमाणे वैद्य त्या औषधीची योजना करतो किंवा तो मांत्रिक त्या ग्रहाचं अनुमान करतो, तैसे त्याप्रमाणे विवरित असे श्री अनंत परमात्मा विवरण करत आहे.
विचार करत आहे आपल्या मनासी. जया परी पार्थ भ्रांती सांडी, दोही सैन्य आत तया विवरित असे. श्री अनंत श्री अनंत दोही सैन्य आत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा राहून परमात्मा जया परी ज्या प्रकारे भ्रांती सांडी, भ्रांतीचा परित्याग करील अर्जुन, अशा प्रकारे भगवंत आपल्या मनाशी विचार करू लागले. समोरच्या असणाऱ्या श्रोत्याची वक्त्याला एवढी हातोटी आली पाहिजे, विषयाची असणारी प्रगल्भता त्याला मांडता येते. वक्त्याने हिताचंच सांगावं, पण समोरच्या श्रोत्यांच्या बुद्धीवर तो विषय आरूढ होतो की नाही, त्यांना आकलन होतो की नाही, याचंही परीक्षण असावं लागतं. तैसे विवरित असे. भगवंत विचार करू लागले. योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे, एक घास विसा ठाई कीजे. ज्याप्रमाणे ती आई बाळकाते ओरसे, मायेजै जेव उभैसे, ते तया ठाकती तैसे घास करी. लहान मुलाला जेव घालायचं असेल त्याला झेपेल पेलेल एवढाच लहान घास आई तयार करते. किंवा वैद्य समोरच्या रुग्णाला तशा प्रकारचं औषध देतो. तसं सांगणारा जो उपदेशक असेल त्याने देखील समोरच्या व्यक्तीची योग्यता बघून हितच उपदेश करावा, पण त्याला समजेल अशा भाषेमध्ये. म्हणून भगवंत विचार करता विवरित असे श्री अनंत. परमात्म्याला विचार करण्याची काय आवश्यकता आहे बरं? काहीच आवश्यकता नाही. त्याच्या निश्वासातून जर वेद निर्माण होतात, त्याला विचार करण्याची काय गरज आहे? परंतु जया परी पार्थ भ्रांती सांडी, ज्या प्रकाराने अर्जुन भ्रांतीचा परित्याग करील, असं दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभारून परमात्मा विवरित असे. परमात्मा विवरण करणार आहेत किंवा परमात्मा विचार करत आहे. आणि विचाराअंती भगवंताला लक्षात आलं, या सगळ्याचं कारण काय असेल माहिती आहे का? अज्ञान हे कारण असेल. म्हणजेच शहाणी माणसं जी असतात, राऊत बाबा सांगत असतात, शहाणी माणसं कारणापर्यंत जातात, कारणापर्यंत. आणि भगवंत सगळ्या शहाण्यात शहाणे आहे ना, म्हणून ते कारण म्हणे धरिले. भगवंताने कारण मनामध्ये धरलं. काय कोणतं कारण आहे? पाठीमागं जे एक श्लोक आला बघा, आपलं ओवी आली, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनाला असे म्हणे. या सगळ्या कुळाला पाहून अर्जुनाच्या अंतकरणात शोक निर्माण झाला. शोक निर्मितीचं कारण कोण आहे? कुळाला पाहिलं. नुसत्या कुळाला पाहिलं असतं शोक निर्माण झाला नसता. मग अतिस्नेहे मोहितो, स्वकीयांच्या विषयी असणारी ममत्व बुद्धी, हे माझे आहे ना माझे, हे ममत्व बुद्धी दुःखाला कारण आहे. आणि जी ममत्व बुद्धी असते ती अहंकारामुळे असते. म्हणजे अहंकार आणि ममता या दोन गोष्टी दुःखाला कारण असतात. म्हणजे स्वकीयांच्या विषयी ममत्व बुद्धी, आपल्या देहाच्या ठिकाणी असणारी अहंकार बुद्धी, आणि या दोन भ्रमाला, या दोन अध्यासाला कारण कोण आहे? कारणाध्यास. विचारसागरामध्ये अज्ञान सांगतात बघा. म्हणून कारण म्हणे धरिले, कारण असणारं जे अध्यास आहे अज्ञान, ते भगवंताने मनात धरलं. स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान आहे अर्जुनाला. म्हणून अज्ञान असल्यामुळे देहालाच मी मानतो, आणि देहाला मी मानलं की देह संबंधी सगळ्या पदार्थांना माझे मानतो. ज्यांना मनुष्याने मी आणि माझं मानलं, ते पदार्थ दूर झाले की मनुष्याला शोक प्राप्त होत असतो. ममत्वच दुःखाला कारण असतं. ते विनोदाने उदाहरण सांगतात बघा. मारुती बाबा ही उदाहरण सांगत असतात, किंवा आपण हे ऐकलेलं आहे. एखादा श्रीमंत व्यक्ती असावा, त्या श्रीमंताच्या घरामध्ये अगदी गुबगुबीत असणारा उंदीर मरण पावला. गुबगुबीत का म्हटलं? श्रीमंताच्या घरचा आहे म्हणून. कारण त्या श्रीमंती उंदरावरून कळत असते. श्रीमंताच्या घरामध्ये असणारा चांगला गुबगुबीत असणारा उंदीर मरण पावला, आणि त्याच श्रीमंताच्या घरामध्ये काही वेळानंतर पोपट मरण पावला. दुःख कोणाचं होतं? एकाच घरामध्ये दोघं मरण पावले की नाही, पण पोपट माझा आहे ही ममत्व बुद्धी दुःखाला कारण आहे. उंदराच्या संबंधाने ममत्व बुद्धी नाही, काहीच नाही, म्हणून दुःख होत नाही. किंवा मारुती बाबा दुसरं एक उदाहरण सांगत असतात, मनुष्याला अहमबुद्धी आणि ममबुद्धी दोन्ही असते. प्राण्यांना फक्त अहमबुद्धी असते, ममत्व बुद्धी नसते. एका श्रीमंत सावकाराला असा चेहरा पडला त्याचा. हे ठरलेले असतात हे श्रीमंत सावकार वगैरे, शोध नसता घ्यायचा यांचा, हे दृष्टांतात फक्त असतात श्रीमंत वगैरे. त्या सावकाराचा चेहरा अप्रसन्न झाला. मित्राने विचारलं, म्हणजे तुम्ही अप्रसन्न का आहात? कशामुळे निराशा प्राप्त झाली? हे ममत्व दुःखाला कसं कारण असतं याकरता सांगतो. त्यांनी सांगितलं, काही नाही बघा, प्रवासाकरता घेतलेली घोडी आहे ना, घोडी, हे काही चारा पाणी खात नाही म्हणे, आजारी आहे, आणि त्यामुळे मी निराशाग्रस्त झालेलो आहे. याच्या आरोग्यामध्ये, हिच्या आरोग्यामध्ये काही सुधारणा व्हावी याकरता मी फार प्रयत्न केले. आरोग्य ठणठणीत झालं तर माझाही चेहरा प्रसन्न होईल. कालांतराने असं झालं, औषध लागू पडले, त्या घोडीची असणारी तब्येत थोडीशी सुधारली, चारा पाणी खाऊ लागली. त्याच्या श्रीमंत सावकाराच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद वाटला. कालांतराने ती पूर्ण बरी झाली, ठणठणीत झाली. श्रीमंताच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता परिस्थिती सारखी कधीच राहत नसते, कालचक्र कायम बदलत असतं. पहिल्यांदा घोडी आजारी पडली होती, आता सावकार आजारी पडला. आता घोडी आजारी पडली तेव्हा सावकाराचा चेहरा उदास झाला होता, पण जेव्हा सावकार आजारी पडला
तेव्हा घोडीच्या चेहऱ्यावर काही अप्रसन्नता नाही. बाबा सांगत असतात, नवे सावकार आजारी पडला नाही, सावकार मेला. त्या दिवशी घोडीने दाबून चारा खाल्ला का? का तिच्या सावकाराच्या ठिकाणी अहमता आहे, मी सावकार आणि ही माझे असणारे संपत्ती आहे, ममत्व बुद्धी आहे. ममत्व बुद्धी आणि अहमबुद्धी दुःखाला कारण आहे. प्राण्याच्या ठिकाणी फक्त अहमबुद्धी आहे, माझा मालक सावकार अशी काहीच बुद्धी नाही, काहीच नाही, म्हणून दुःखाला कारण नाही. अर्जुनाला प्राप्त झालेलं दुःख ममतेमुळे आहे. ममता ही अहंकारामुळे आहे आणि अहंकार स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. विचारसागरामध्ये आहे बघा, हे कारणाध्यास आणि कार्याध्यास. त्या कार्याध्यासामध्ये अहंकार आहे, अनादि अहंकार, आणि कारणाध्यासामध्ये अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान. भगवंतांनी ते कारण मनात धरलं. या सगळ्याला कारण काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणून तू आपण पे नेनसे असा पुढे शब्द येणार आहे. ते कारण मनी धरिले, भगवंतांनी ते कारण मनात धरलं आणि कारण नष्ट केलं ना तर कार्य आपोआप नष्ट होत असतं. पडवून गेली या भिंती, चित्रांची केवळ होय माती. भिंत पडून गेली की चित्राला वेगळं नष्ट करावं लागत नाही. भगवंत विचार करतात, स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान नष्ट झालं ना, त्या अज्ञानापासून प्राप्त होणारा विक्षेप नावाचं दुःख किंवा शोक सर्व काही नष्ट होईल. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले. भगवंत बोलतात पण सरोष का बरं? भगवंतांनी थोडीशी मृदू भाषा वापरली होती दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये, पण भगवंताच्या मृदू भाषेवर मृदू प्रत्युत्तर आलं नाही. अर्जुनाचं असणारं वाक्यच सरोष पद्धतीनं आलं. देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी. भगवंत इतक्या मर्यादेपर्यंत बोलण्याचं कारण नाही असं वाक्य आलं. म्हणून भगवंत म्हणतात, ठीक आहे तुम्ही सरोष बोलतात का, आम्ही आता सुरुवात करतोय सरोष बोलण्याची. मग सरोष बोलू आदरिले. आदरिले म्हणजे आरंभिले, प्रारंभ केला. मग भगवंत सरोष बोलतात, क्रोधयुक्त भावाने बोलतात. भगवंताच्या ठिकाणी दया नाही का? आहे. भगवंताची दया झाकलेली आहे. कसं? जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. कधी कधी खरं तर मनुष्याने मृदूच बोलावं. ज्ञानोबाऱ्यानं हेच मान्य आहे, मनुष्याने मृदू बोलावं. ज्ञानोबाऱ्या तर असं म्हणतात, थोडासा विस्तार होईल याचा. बोलत असताना असं बोलावं, समोरच्या व्यक्तीमध्ये परिवर्तन व्हावं, पण झालेलं परिवर्तन त्याला कळू देखील नाही आपल्यात कधी परिवर्तन झालं. इतकं मनुष्याने सावधपणाने बोलावं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. त्या वाणीच्या तपाचा विचार सांगत असताना ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, अनुद्वेगकरम वाक्यम, आपलं वाक्य असं असावं, समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणात उद्वेग होता कामा नये, त्याला क्रोध किंवा द्वेषाची वृत्ती निर्माण होता कामा नये. मग त्याला गोड बोलावं का? असं बोलावं, उद्वेग न करणारं बोलावं, पण त्यात परिवर्तन झालं पाहिजे. याकरता ज्ञानोबाऱ्या गोड उदाहरण देतात. ज्ञानोबाऱ्या असं म्हणतात, एखादं लोखंड असावं, त्या लोखंडाचं वजन आणि त्या लोखंडाचा आकार याच्यामध्ये काहीही परिवर्तन न करता परीस नावाचा दगड त्या लोखंडात परिवर्तन करतो. लोखंडाचा आकार नाही बदलत, लोखंडाचं किलोमध्ये असणारं वजन नाही बदलत, पण लोखंडाचं सुवर्णत्व केल्यानंतर लोखंडाचं वजन वाढतं. वजन कमी करत नाही, पण वजन वाढतं की नाही, कारण सुवर्णत्व प्राप्त होतं. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक, केले जैसे देख परिशे तेने तैसे न दुखविता सहजे, जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखीजे बोलना जिये. असं साधुत्व बोलण्यामध्ये असावं, न दुखविता. समोरच्या व्यक्तीला दुखवायचं तर नाहीच नाही, जावळिया जवळच्या व्यक्तीला सुख निर्माण व्हावं. त्या परिसाने लोखंडाला दुखवलं नाही बघा, त्याचा आकार नाही बदलला. आकार वाकडा तिकडा असेल तसाच आकार ठेवला, वजन असेल तसंच वजन ठेवलं, पण लोखंडाला लोखंड न ठेवता सुवर्णत्व त्याला प्रदान केलं. तसं समोरच्या व्यक्तीला न दुखविता त्यात परिवर्तन करावं असं बोलणं असावं. पण असं बोलणं सगळ्याच प्रसंगी योग्य पडेलच असं सांगता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, मृदूच बोलावं. एखादा व्यक्ती उघड उघड बोलत असेल तर त्या जगण्याला आग लागो, जळो ते साच असं ज्ञानोबा म्हणतात. त्या बोलण्याला किंमत नाही. बोलावं गोडच, पण कधी कधी कठीण प्रसंगातही बोलावं लागतं. तशीच भाषा भगवंतांनी स्वीकारली. का बरं? कारण याच भाषेचा आता उपयोग होणार आहे. सरोष बोलो आदरिले. भगवंत थोडेसे क्रोधयुक्त आवेशाने बोलू लागले. कसं झालं हे? जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. ज्याप्रमाणे आईच्या रागवण्यामध्ये, कोप म्हणजे रागवणं, त्या आईच्या रागवण्यामध्ये स्नेह थोकले आथी. स्नेह म्हणजे प्रेम आणि प्रेम थोकले आथी. आथी म्हणजे आहे, थोकले म्हणजे गुप्त लपलेलं असतं. आई रागावते, पण आईच्या रागवण्यामध्ये प्रेम असतं, ते गुप्त असतं, शब्दात प्रगट होत नाही, अंतकरणात असतं. अंतकरणातलं असणारं प्रेम शब्दाचा आकार धारण करून बाहेर पडत नाही काही काही प्रसंगी.
त्याच्यामध्ये भाषा कठोरतेची असते, पण प्रेम मात्र लपलेलं असतं. कारण आईला आपल्या मुलाचं हित व्हावं याची जाण असते. आणि मुलगा जर ऐकत नसेल तर आईला कधी कधी कठीण शब्दाचा वापर करावा लागतो, नाईलाजास्तव. ते आपण उदाहरण सगळेजण ऐकत असतो. ते लहान मुलं जे असतात ना, खेळण्यात मग्न असतात. सध्याच्या काळामध्ये हे बालपण हरवलेलं आहे, हरवलं आहे. बालकावर सर्वात जास्त ओझ आहे सध्याला, सर्वात जास्त. म्हणजे वयोवृद्ध माणसावर देखील एवढी चिंता नसेल तेवढी चिंता लहानपणामध्ये बालकावर आहे. म्हणजे ते आईवडील सांगतात बघा त्या बालकांना, हे बघ बाळू, तू शिक, भरपूर शिक. इतका त्याच्यावर ते दबाव टाकतात, इतका दबाव, तो डॉक्टर झाला पाहिजे, इतकं दडपण असतं. तो डॉक्टर झाला पाहिजे, ते डॉक्टर नाही होत, पेशंट होतं. इतका त्याच्यावर दडपण असतं, इतकं ते बालपण सध्याला हरवत चाललेलं आहे, हरवत चाललेलं आहे. आणि मग ते लहानपण जे असतं ते खेळण्या करतात असतं. बाळपण गेले नेन आता, तुकोबारा सांगतात की नाही. ते लहानपणामध्ये मुलाला खेळण्यामध्ये आपला किती वेळ चालला हे कळत नाही. आणि खेळावं खरं, ते खेळण्याचं तेच वय असतं. नंतर म्हातारपणी कुठे खेळता येतं का? नाही. खेळण्याचं वय तेच असतं ना लहानपणामध्ये. पण तो मुलगा असा असतो, उष्माघात होण्याचा वेळ जेव्हा त्या कठीण उन्हामध्ये खेळत असतो, प्रखर किरणामध्ये खेळत असतो, आणि आईला असं वाटतं एवढ्या जर उन्हामध्ये हा खेळत राहिला तर उष्माघात होईल, न जाणो या आजारी पडेल. म्हणून ती त्या बाळाला सांगते, बाळू उन्हात खेळू नको, सावलीत खेळ. अरे जर जास्त उन्हात खेळला तर मरशील. तो मुलगा पण असा असतो, बहुतेक असे खतरनाकच मुलं असतात लहान लहान. तो मुलगाही असा असतो, मरायचा आहे ना, मरेल म्हणे, पण मी इथंच खेळ. मग ती आई काय म्हणते, मरायचं ना, उन्हात मरू नको, सावलीत मर. मग आई बोलली नाही का, आई रागवली, पण त्या आईच्या रागवण्यामध्ये प्रेम आहे. मातेच्या कोपी थोकले स्नेह आती. आईच्या रागवण्यामध्ये प्रेम आहे. मर म्हणण्याचा शब्द आहे, पण त्याचा अर्थ जगणे असा घ्यायचा आहे. कधी कधी ते शब्दामध्ये ना अर्थ असे घ्यावे लागतात, विरुद्ध अर्थ घ्यावा लागतो. आई काय म्हणते, सावलीत मर. मरचा अर्थ काय घ्यायचा, जग असा अर्थ घ्यायचा. सावलीत जग, जिवंत राहा. किंवा कधी कधी पाहुणे आपल्या घरी येतात, निघण्याच्या प्रसंगी ते काय म्हणतात, येऊ का आता, आता येऊ का नाही, जाऊ का, असं त्यांना म्हणायचं असतं. आपणही त्यांना म्हणतो या, मग ते आत येतात का, सरळ निघतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, शब्दाचे अर्थ असे घ्यावे लागतात. तसा आईचा तो अर्थ आहे शब्दाचा. मर म्हणजे जग, या म्हणजे जा, असा त्याचा अर्थ होतो. मातेच्या कोपी थोकले स्नेह हाती. ज्याप्रमाणे आईच्या रागवण्यामध्ये देखील प्रेम लपलेलं असतं, आणि ज्याला आईच्या रागवण्यातलं लपलेलं प्रेम कळतं तोच खरा मुलगा आहे. आईच्या शब्दावर जो जातो ना, त्याला आईचं प्रेम कळणारच नाही. आईचं अंतकरण कळण्याकरता शब्दावर लक्ष देऊ नका. आईची भाषा ही व्याकरण शुद्ध कधीच नसणार आहे, पण त्या आईचा अंतकरणातला भाव जाणून घ्या. मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. ज्ञानोबा हे उदाहरण देतात ना, परी अहिती कोपोनी सोप, लालनी मऊ जैसे पुष्प, ते मातेचे का स्वरूप जैसे होय, तैसे श्रवण सुख चतुर. ज्ञानोबा म्हणतात, बोलण्याचे अविकार ते सत्य येथे परिणामोनी साचार. असं जे बोलणं असतं त्याला खरं बोलणं असं म्हणतात. आणि भगवंत तीच भाषा वापरणार आहे आता. मातेच्या कोपी थोकले स्नेह अति. आईच्या रागवण्यामध्ये ज्याप्रमाणे प्रेम गुप्त असतं, शब्द कठोर असतात, तसं भगवंत सरोष बोलणार आहे. पण भगवताच्या अंतकरणामध्ये मात्र अर्जुनाच्या विषयी प्रेम आहे, ते लपलेलं आहे. दुसरं उदाहरण, की औषधाची या कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी, ते आहाच निदेसे परिगुणी प्रगट होय. की औषधाची या कडवटपणी, जी औषधं जितके कडू असतात तितकी ते रोग प्रतिकारक अधिक असतात, आणि जी औषधं गोड असतात ती आरोग्याला शक्यतो घातक असतात. जास्त गोड खाल्ल्यामुळेच आरोग्याची समस्या निर्माण होते की नाही, जास्त गोड खाल्ल्यानंतर. आणि बहुधा साखर खाल्ल्यानंतर जास्त समस्या निर्माण होते. साखर टाळलीच पाहिजे, श्रीखंडातली तर अवश्य टाळली पाहिजे. मारुती बाबा सांगतात बरं का हे वाक्य. कारण जेवढी साखर आपण खातो श्रीखंडामध्ये, कमीत कमी निम्मी साखर आपण खातो, निम्मा श्रीखंड असतो, आणि ती साखर सहसा आतड्यातून बाहेर पडत नाही पडत. म्हणून जास्त समस्या निर्माण होतात. जपला पाहिजे आपण. वारकरी संप्रदायाचं आपलं भवितव्य आहे ना आपण सगळेजण, त्यामुळे जपलं पाहिजे आरोग्याला. की औषधाची या कडवटपणी, औषध जितकं कडू असतं तितकं ते आरोग्याला चांगलं असतं. पण कडू जे औषध असतं ते घ्या वाटत नाही, हे तितकंच खरं आहे, आणि हे कडू सत्य आहे. औषधाची या कडवटपणी, काय ज्ञानोबाची ओवी आहे ना, इंदे 6व्या अध्यायामध्ये, आता आठवत नाही. नाही हा ते आहे. वा ती पण चांगली, ती संदर्भातलंच ओवी आहे. जै सुखा लागे आपण पया, निंबची अति धनंजया, तै कडवटपणा तयाची या उबगे जिना. वा सुंदर ओव्या, संदर्भ चांगला. 18व्या अध्यायामध्ये ओवी आहे. जर सुखा करता आपल्याला निंब नावाचं औषध घ्यायचं असेल तर मग त्याच्या कडवटपणाला मनुष्याने कधी कंटाळू नये. का? कारण ते आपल्याला सुख देणारं आहे.
मग त्याचा कडवटपणा क्षणिक आहे, पण अंततोगत्वा ते आपल्याला सुखाला कारण आहे, म्हणून त्याला उबगू नये मनुष्याने. ती अशी एक ओवी आहे बघा, सदा इंद्रिया या दुःखे हिताशी जे जे निके ते सदा इंद्रिया दुःखे. त्याच्यावरती एक ओवी आहे बघा, ती औषधाच्या संबंधाने. ते घेतलिया मरणवारी तया औषधाती वैरी काय जीवान म्हणे. आता एकच फक्त आठवण नाही. घेतलिया मरणवारी, हां, जे सरते आयुष्यात आढळकरी, संपलं. आयुष्यात आढळकरी जे सरते जीवितवारी तया औषधाते वैरी काय जीवान म्हणे. आपल्या आयुष्याला जे आढळपद स्थान प्राप्त करून देतं आणि संपणारं आयुष्याचं निवारण जे करतं, त्या औषधाला हे जीवा वैरी म्हणत नाही का? म्हणते, कारण ते औषध कडू असतं. कडू असतं, पण ते औषध जरी कडू असेल तर त्या औषधामध्ये अमृताची पुरवणी, अमृताची पुरवणी म्हणजे पुरवठा किंवा त्यामध्ये असणारी भरती आतमध्ये असते. औषधाची या कडवटपणे कडू औषध वर असतं आणि कडू औषध घेण्याकरता बहुधा सध्याचे कॅप्सूल असतात ना, त्याच्या आतमध्ये कडूच औषध असतं, पण तो कडवटपणा सहन होऊ नये म्हणून ते झाकणं लावतात त्याला बघा. मग ते पोटात गेल्यानंतर फुटतात ते औषध, पण ते कडूच असतं औषध, पण ते आपण असं घेऊ शकत नाही म्हणून त्यावर चालाकीनं ते कॅप्सूल लावतात वरती. औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ज्याप्रमाणे अमृताचा पुरवठा असतो ते आहाच न दिसे. औषधी जर चाखून पाहिली आहाच जिभेवर न दिसे, ते औषधाचा असणारी अमृताची पुरवणी दिसत नाही. मग काय दिसतं? कडवटपणा दिसतो. मग कधी दिसणार अमृताचा पुरवठा? गुणी प्रगट होय. जेव्हा औषधाचा गुण येईल, आरोग्य आपलं सुधारेल, तेव्हा कळेल की औषध किती आरोग्याला चांगलं होतं, हितकारक होतं. ते तेव्हा प्रगट होय, गुणी प्रगट होय. गुणाच्या ठिकाणी त्याचा अमृताचा पुरवठा प्रगट होतो आरोग्याच्या संबंधाने. आणि खरं जे औषध असतं ना, खरं औषध आपलं कार्य संपल्यानंतर औषध शरीरात राहत नाही. खरं औषध असतं जैसे रसौषध खरे आपले काज पुरे करुनिया नुरे तैसे होत असे. खरं जे रसायन नावाचं औषध असतं ना, आपलं काज काय आहे? रोगाला नष्ट करणं. हल्लीचे जे औषध असतात ते रोगाला नष्ट पण करत नाही, मग रोगाला फक्त दाबतात. आणि ते नष्ट होतात का? नाही, नाही, आपल्याला नष्ट करण्याकरता ते शरीरात राहतात. हो, खरं आहे. हे आयुर्वेदिक औषधच फक्त चांगले असतात, बाकीचे औषधं तसे नसतात. आणि खरं रसौषध आपले काज करुणी पुरे आपणही नुरे तैसे होत असे. ज्ञानोबाला त्या वृत्तीचं सोपनिर्वाह सांगताना असं म्हणतात, ती वृत्ती अज्ञानाला नष्ट करते आणि त्याचं कार्य संपलं का मग राहते का? ती निघून जाते औषधाप्रमाणे. की औषधाची या कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी, त्या हाच न दिसे परी गुणी प्रगट होय. पण गुणाच्या ठिकाणी मात्र ते अमृताचा पुरवठा प्रगट होतो, आपल्याला कळून येतो. तैसी हे कशा करता सांगायचं? भगवंताची वाक्य अशी आहेत बघा, सरोष बोलो आदरिले. पण जसं आईच्या अंतकरणात प्रेम आहे आत गुप्त असलेलं, औषधात अमृताचा पुरवठा आहे, वरवर मात्र आईचं रागवण आहे, औषध वरवर कडू आहे, तसं भगवंताचं वरवर बोलणं उदास करणार आहे, पण आत मात्र अति सुरसे अत्यंत गोड आहे. पुढे सांगतात, तैसी वरी वरी पाहता उदासे. वरवर भगवंताचं बोलणं पाहिलं तर उदास आहे. उदास कशाला म्हणतात? उत आस, उत उपसर्ग आहे आणि आस म्हणजे इच्छा. ज्याच्यातून सामान्य आस आशा निघून गेली त्याला उदास असं म्हणतात. बोलण्याच्या संबंधाने कोणती आशा असते? बोलण्याच्या संबंधाने कायम ही आशा असते मनुष्याला की सगळ्यांनी मला ज्ञानी म्हणावं. पहिल्यांदा ही आशा असते. किंवा आपल्याला कोणी मूर्ख म्हणू नये, दुसरी अपेक्षा असते. आणि ती आशा भगवंताच्या बोलण्यात नाही आता, म्हणून उदास बोलणं आहे. मूर्खपणे नसी प्रज्ञावादांश भाषसे, हे भगवंताचं बोलणं आहे. म्हणजे बोलण्याच्या संबंधाने साच आणि मवाळ, हे मवाळ जी भाषा आहे ती भगवंताची नाही आता. मवाळपणाची आस ज्या बोलण्यातून निघून गेली, असं भगवंताचं बोलणं उदास आहे असा अर्थ घ्यायचा. नाहीतर उदास म्हणजे निराश करणारं बोलणं आहे असा अर्थ नाही. हे आस म्हणजे कोणती अपेक्षा आहे? मवाळा बोलावं, मला मृदू बोलावं, असं भगवंत बोलत नाही. मग तू तर फारच जाणता म्हणून घेतो, नेनिवेतीने सांडीसे मूर्खपणे नेनसे तूची नीती सांगसी आम्हा प्रती, असं भगवंताचं बोलणं आहे. वरी वरी पाहता उदासे, वरवर पाहिलं तर भगवंताचं बोलणं ही आशा निघून गेलेली आहे, उदास बोलणं आहे. आत तरी अति सुरसे, पण आज जर पाहिलं तर भगवंताचं बोलणं रसयुक्त आहे असं नाही, चांगलं रसयुक्त आहे नाही, नाही, अति गोड असं आहे. म्हणून सुरस अति सुरस असे दोन शब्द वापरले. अति म्हणजे अत्यधिक आणि सुरस म्हणजे रस शब्दार्थ होतो आनंद, गोड, आनंद प्रदान करून देणारं, चांगला आनंद प्रदान करून देणारं आणि अत्यधिक चांगला आनंद प्रदान करून देणारं, असे तीन अर्थ करायचे.
आनंद प्रदान करून देणार आहे, आत्मानंदाची प्राप्ती करून देणारं. सुरस म्हणजे हे ऐकत असतानाच भगवंताला म्हणतात ना भक्तराज अर्जुन, हे ऐकत असतानाच मला बोध प्राप्त होतो आहे, असं सुरस आहे. आणि अतिसुरस आहे म्हणजे आज तागायत असं बोलणं अर्जुनाने कधी कुणाचं ऐकलं नाही आणि अतिसुरस आहे. आणि हाच भाव 10व्या अध्यायामध्ये आहे बघा. भूय कथय तृप्तिर्ही शृणतो नास्ति मे मृतम. तुमच्या मुखातलं वाक्य ऐकत असताना माझ्या कानांची तृप्ती होत नाही. सामान्य अमृताने तृप्त होत नाही, स्वर्गातलं अमृत स्वर्गातलं द्या सोडून अमृत तुल्यना तृप्ती होत नाही. तर हे बोलणं त्यापेक्षा कितीतरी गोड आहे ना. अतिसुरसे आत, तरी आतमध्ये जर पाहिलं तर अतिसुरसे ती वाक्ये, अशा प्रकारची वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. भगवंताने ती वाक्य, तो उपदेश सांगण्याकरता प्रारंभ केला आणि तोच उपदेश आता या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सांगणार आहे. खरी श्रीमद भगवद्गीता दुसऱ्या अध्यायाच्या या 11व्या श्लोकापासून प्रारंभ होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा भगवंताचा हा उपदेश आहे. भगवंताने कारण मनामध्ये धरलं, याचा विस्तार आपण आता उद्याच करूया. आजची वेळ समाप्त झाली.